गुरुपौर्णिमा स्पेशल निमित्त आज आपण निघालो आहोत एका खास प्रवासाला. पोहोचलो मग पार्टीच्या घरी. खरं सांगायचं तर त्यांना पार्टी म्हणणं योग्य वाटत नाही, कारण ते माझ्यासाठी घरच्यासारखेच आहे. आज त्यांच्या जवळपास 15 वर्षापासून बुकिंगा मारत आहोत. त्यांनी मला एका मुलासारखेच समजतात. आजही त्यांच्या घरी जाताना तसंच आपलेपण जाणवतं. आज आपल्याला 2 पवित्र ठिकाणाचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर माझ्यासोबत सफर कुठला आहे ते जाणून घेण्यास. या संपूर्ण सफरीत भक्ती, सुंदर निसर्ग आणि अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळणार आहेत. निघालो पहिले भांदेवडा या गावाला जगन्नाथ बाबाच्या दर्शनासाठी. आज तसं चंद्रपूर जिल्हा रेड अलर्ट असल्या कारणाने पाऊस खूप जास्त प्रमाणात येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तेही बहाड व त्यामुळे रोड बंदची समस्या येऊ शकते. पण आम्हाला फक्त देवाच्या दर्शनाची उत्सुकता व गुरूंना भेटण्याचा आनंद त्या अधिक होता. मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पूजेसाठी लागणारे साहित्य घेतले. मंदिराबाहेर अनेक दुकाने लागलेली आहेत. ते पूजेचे सर्व साहित्य सहज उपलब्ध होते. त्यासोबतच देवी देवतांच्या सुंदर फोटो फ्रेम, हार, फुले, प्रसाद आणि लहान मुलांसाठी विविध खेळणीही विक्रीसाठी ठेवलेली आहेत. मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम मी मंदिराच्या बाहेरील काही सुंदर शॉट्स घेतले. दूरवरून दिसणारा मंदिराचा भव्य कळस खूपच आकर्षक दिसत होता. मंदिराची रचना आणि त्याची भव्यता पहिल्याच नजरेत मनाला भावली. आणि अखेर आम्ही बाबाच्या पवित्र समाधी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलो. बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, मनोभावन नमस्कार केला आणि सर्वांच्या सुख समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. अशा पवित्र स्थळी आलं की मनाला खूप समाधान आणि आत्मिक आनंद मिळतो. या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही श्री जगन्नाथ बाबाचे पवित्र दर्शन घ्या आणि बाबाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करा. या पवित्र मंदिरातून बाहेर पडताना मनात एक वेगळी शांतता, समाधान आणि बाबाच्या आशीर्वादाची जाणीव घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. बडबड करू नका. पोहोचलो आता बरबडी या गावातील पवित्र शेषानंद महाराज यांच्या आश्रमात. देवदर्शन व आता गुरूंची भेट हा आध्यात्मिक प्रवास खूपच भावनिक होता. चंद्रपूर नागपूर महामार्गालगतच बरबडी गावातील शेषानंद महाराजांचा आश्रम आहे. आम्ही आश्रमाजवळ पोहोचलो, पण पावसामुळे आजूबाजूला पार्किंगची जरा व्यवस्था बिघडली. त्यामुळे हायवेला लागून गाडी लावावी लागली. खरं सांगायचं तर मला ते अजिबात पटत नव्हतं. कारण या रस्त्यावरून वाहने अतिशय वेगाने धावतात. त्यामुळे गाडी सुरक्षितपणे पार्क करूनच आम्ही आश्रमाकडे निघालो. श्री शेषानंद महाराजांचे संपूर्ण जीवन कठोर तपश्चर्या, साधना आणि ईश्वर भक्तीला समर्पित होते. त्यांनी अध्यात्म, सेवा आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारून असंख्य भक्तांना योग्य जीवनाची प्रेरणा दिली. त्यांच्या साधनेमुळे आजही अनेक भाविक त्यांच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होतात आणि आशीर्वाद घेतात. ते पूजेचे साहित्य, धार्मिक पुस्तके, गळ्यातील माळा अशा अनेक भक्तिमय वस्तू उपलब्ध होत्या. गाडीत बसलो तर भूक लागली. म्हटलं जरा पेट पूजा करू आता. निघालो गावात नाश्त्याच्या शोधात. चला तर मित्रांनो, जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रवासाच्या व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय जगन्नाथ, जय शेषानंद महाराज. आणि तुम्हाला गुरु